आज या सभेला जरा यायला उशीर झाला, बाहेर जतला सभा असल्यामुळे यायला उशीर झाला, पण इथं येणं महत्वाचं आहे. आपलं होम पीच जिथं असतं तिथं जाणं आणि तिथल्या परिस्थितीवर भाष्य करणं अत्यंत गरजेचं असतंय. गेल्या आठवडाभरापासून आपण बघतोय अक्षरशः सत्ताधाऱ्यांची दुर्दाण उडवून दिली, एका फक्त वाघिणीनं दुर्दाण उडवून दिलेली आहे. एवढा पैसा आला, एवढे मंत्री आणले, एवढे नाही ते गल्ली बोळातले दादा लोक आणले एका महिलेसाठी. निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला सांगतो एकच अजितदादा डायलॉग राहणार, ती इथं तालुक्यात शहरात लागू होणार, बाईनं पाडलं एवढंच होणार आहे. माझी विनंती असणार आहे सत्ताधाऱ्यांना, भगवान पांडुरंगानं त्यांना चांगली बुद्धी द्यावी. आता एवढं सगळं अक्षरशः नाका तोंडातनं पाणी वर गेलंय आणि तरी पण तुमच्या अजून अहंकाराची दादागिरीची भाषा जाईना आणि वरतून काय म्हणतात की हीच दादागिरी करते. सगळा येड्याचा बाजार चालू आहे. तालुक्याला किती वर्ष येड्यात काढली, शहराला 40 वर्ष झालं येड्यात काढताय आणि अजून पण तुम्हाला सत्ताच पाहिजे. नाका तोंडामध्ये शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या आणि ग्रामीण मधलं येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या नाका तोंडामधून जर अक्षरशः शिंकलं तर काळा धर असा थर बाहेर निघतो. शहरातल्या लोकांनी तर पावडरचं डबच घ्यायचं बंद केलं तर काय गरज नाही म्हणते ती. खालून वर इसगावी पासून खाली छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत यायचं म्हणलं की बरोबर पाहिजे तसा लेवलचा थर चढतोय अंगावर, चेहऱ्यावर पण लेवलचा थर चढतोय आणि म्हणायचं आम्हाला विकास करायचा. काय विकास चालू आहे, कुणाचा विकास करताय ते तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे. गेल्या 10 वर्षापासून तुम्ही फक्त विकासाची नाटकं करताय. आमच्या पंढरपूर तालुक्यातल्या जनसामान्याच्या आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या प्रत्येक तरुण तरुणीच्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये 1% सुद्धा तुम्ही सुधार आणू शकला नाही. तुमचा नाकर्तेपणा आहे, लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःचं नाकर्तेपण झाकण्यासाठी आता मंत्रिमंडळ आणून जरी बसवलं तरी फरक पडणार नाही. पालकमंत्री येतात, दादागिरीची भाषा करतात. दादागिरी करायला काही मान खटावतो मिळाला नाही का? विठ्ठलाची परम पांडुरंगाची नगरी आहे. लाखो भाविक इथं चरणी लीन होण्यासाठी येतात. छत्रपती शिवाजी महाराज चौकातूनच काही भाविक सुद्धा अक्षरशः वंदन होतात. परंतु ते भाविक जेव्हा शहरातून फेरफटका मारतात तेव्हा पंढरपूरकरांच्या सत्ताधाऱ्यांच्या नावानं कडाकडा बोट आणि सत्ताधाऱ्यांच्या नावानं 4 शिव्याची राखोली वाहिल्याशिवाय राहत नाहीत. हे दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. बरं आम्ही हे बोललो की हे म्हणतात एवढं नाही, असं कसं बोलताय. मी लोक बोलते ती सांगतो, मी अजिबात वाईट काय बोलत नाही. ताक्या तालुक्यात मी सांगतो 2 व्हीलरवर फिरतो मी, केवढं खटायचं कसं माफ आहे मला. रिक्षावाल्यांचंही माझं सेम माफ झालंय, मला माहित झालंय. आता एक अख्खा क्रेशर चालेल पंढरपुरातलं शहर जर अक्षरशः खड्डेमुक्त करायचं म्हणलं तर. त्यावेळेस चिंता करायची, त्यावेळेस केली नाही. या मायबाप जनतेनं आपणच सांगता गेली 40 वर्ष सत्ता आपल्या हातात दिली आहे. मग 40 वर्षामध्ये आपल्याला या पंढरपूरच्या आणि मग 40 वर्ष काय बापू गोट्या खेळले का समोरची लोक. प्रणिताताई बालकी आली की भारतनारायणचा विचार आहे ना आपल्याला. भारतनारायणे अक्षरशः सत्ता असो नसो पंढरपूर तालुक्याला काय पलट कायम केलाय. त्यामुळे ती विचारधारा घेऊन आपण सगळ्यांनी पुढे जायचं. ग्रामीण मधली काही लोक फार दिवस 4-5 दिवसापासून बोलत होती, भाजपचा गमजा टाकून जातीयवाद पेरणारी पिलावळी कुत्री काय फिरत होती. त्यांना सुद्धा मला सांगायचंय आमच्या रक्तात मानवतावाद आहे, जातीयवाद करणारे आमच्या औलाद नाही. पण तुम्ही शहरात येऊन शहरात येऊन ज्ञानोबा तुकोबांचा गजर जिथं होतो तिथे येऊन जातीयवादाचा विखारी विष जर पेरणार असाल तर मतदान रूपी तुम्हाला लात मारल्याशिवाय शहरातली जनता सुद्धा गप्प बसणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आता आजपासून किंवा उद्यापासून काही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने खोके यायला चालू होतील. खोके सुद्धा ह्यांचे वर्ण आलेले खोके चालू होतील.
तुम्ही घ्या, घेतलं पाहिजे. मी तर म्हणतो बाजून जास्तीचा दर पाडून घ्या. यांच्या बाला मिळू नका कुणाच्या वाटणाऱ्यांच्या. आपल्या हक्काचा घेतलं पाहिजे. पण तुम्हाला सांगतो, पार्लेजीच्या खोकड्याच्या आतमध्ये गेल्यावर तुम्ही कुणाचा कार्यक्रम केला आहे कुणाला सुद्धा कळत नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही. त्यामुळं चिन्ह आपलं भारी आहे, सर्वसामान्यांचं गोरगरिबाचं चिन्ह आहे. तुम्ही कधी ना कधी जन्मल्यापासून मरेपर्यंत रिक्षात बसलेला जाय, त्या रिक्षावाल्यावरून फेडायला जाय. मला एकदा बटन दाबून या. रिक्षा सोबतच अजून सुद्धा आपली जी बटन आहेत ती व्यवस्थित दाबा. काय सुद्धा करंट येणार नाही. 5 वर्ष तुम्ही करंट मध्ये काम कराल, तुमची प्रत्येक कामं जी आहेत ती व्यवस्थित पार पडतील. आणि या शहराला एक रणरागिणी आपल्याला मिळेल. डॉक्टर आहेत, शहराचा विकास करतील. शहराचा आजार पण नेमकं काय आहे ते डॉक्टर प्रणिता ताईला माहित आहे. डायरेक्ट गोळ्या औषधं न देण्यापेक्षा सर्जरी करून टाकतील, सर्जरी. त्यामुळं अशा उमेदवाराच्या पाठीमागे आपण भक्कमपणे उभं राहावं. सगळे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्या सगळ्यांच्या देखील पाठीमागे आपण सर्वांनी भक्कमपणे उभं राहावं. काय चुकलं वाकलं असलं तर 4 शब्द माझ्याकडून चुकले असले तर दिलगिरी पांडुरंगाची व्यक्त करतो, कुठल्या विरोधकाची व्यक्त करत नाही. एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.